तर मित्रांनो, पी-एस स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे Q3 अपडेट्स, ज्यामध्ये रिझल्ट लागले जस्ट की एक चांगल्या कंपन्या त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती कशाप्रकारे होणार किंवा त्या कंपन्यांमुळे बाकीच्या कंपन्यांवरती त्याचा कसा प्रकारे असर होऊ शकतो, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी, कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन बिलकुल पण नाही आहे. तर त्याच्या आधी एक अपडेट आहे, जर का तुम्हाला शेअर मार्केटचा कंप्लीट कोर्स जर का फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल, त्याच्या आधी तुम्ही वाचून घ्या. ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित अबाउट असमध्ये आहे, तर एकदा वाचून घ्या. जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली देन तुम्ही व्हॉट्सअप करा बिंदास, काही अडचण नाही आहे. ओके, तर त्यात आपण स्टार्ट करू व्हिडिओ. आणि व्हिडिओ स्टार्ट करताना सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण Q3 अपडेट. त्यामध्ये TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस IT सेक्टरमध्ये वन ऑफ द लीडिंग कंपनी आहे आणि इंडियाची वन ऑफ द टॉपेस्ट कंपनी आहे, ज्याची मार्केट कॅपिटल आहे 14,61,611 करोडचा. आणि ह्याचा Q3 रिझल्ट लागला आहे. रिझल्ट जर आपण डायरेक्टली बघायला गेलो तर रिझल्टमध्ये सगळ्यात स्टार्टिंगला त्यांनी मेन्शन केलं आहे की ₹10 पर शेअरचा डिव्हिडंड. ऑलमोस्ट ही कंपनी वन ऑफ द टाटाच्या सगळ्याच कंपन्या असतील ज्या प्रॉफिटेबल आहेत त्या डिव्हिडंड तर देतात. आणि त्यातल्या त्यात TCS ही कंपनी ही प्रत्येक क्वार्टरला काही ना काहीतरी डिव्हिडंड ही देत असते, त्यामुळे सगळ्यात चांगला आपण त्याला बोलू शकतो. त्यानंतरनं स्पेशल डिव्हिडंड पण त्यांनी अनाऊन्स केला आहे, जो की ₹66 पर इक्विटी. म्हणजे जर का आपल्याकडे एक शेअर असेल तर आपल्याला जवळपास ₹76चा डिव्हिडंड टोटल मिळू शकतो आहे. ओके, तर डाऊनला येऊ आपण डायरेक्टली, बिकॉज डिव्हिडंडला बघून बाय सेल अजिबात करायचं नसतं. तर जे आपला मेन पर्पज आहे जो की रिझल्ट असेल, तर आपण डायरेक्टली रिझल्टवरती येऊया. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू ह्याच्यामध्ये कन्सॉलिडेट इंटरिम ह्यांचं परफॉर्मन्स कशा प्रकारे आहे. तर त्याच्या आधी काय करूया, ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला तर हे आहे डिसेंबर 23, हे आहे डिसेंबर 24, हे आहे सप्टेंबर 24. म्हणजे हे जर का तुम्ही बघायला गेला तर हे होतं YOY इयर ऑन इयर, आणि हे बघायला गेला तर हे होतं क्वार्टर ऑन क्वार्टर. तर आपल्याला दोन्ही पण टास्क चेक करूया. सगळ्यात पहिल्यांदा व्ह्यू आपण अदर इन्कम एक्सपेन्सेस जर का आपण कट केले, टोटल इन्कम जर का आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये 2023ला जो त्यांचा सेल होता, इन्कम होता, तो होता 61,000. सगळे नंबर करोडमधले आहेत. 61,445 करोड. आणि सप्टेंबरमध्ये झाला 64,988 करोड. आणि त्यानंतर जर का आपण आत्ता बघायला गेलो तर 65,216 करोड. म्हणजे ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो तर ओव्हरऑल टोटल इन्कम त्यांचा वाढत चाललेला आहे. बट त्याच्या आधी हे म्हणजे त्यांचा प्रॉफिट आहे का, नाही. तर त्याच्यामध्ये ते बरेच गोष्टीचे एम्प्लॉईजचे एक्सपेन्सेस, बाकीच्या गोष्टीचे एक्सपेन्सेस खूप आहेत, आणि ते जर का आपण कट केले तर त्याच्यामध्ये नेट जे उरते ते म्हणजे प्रॉफिट. तिथून पण प्रॉफिट जात नाही. त्याच्या आधी पण एक आहे, तर 15,778 करोड. त्यानंतरनं 16,032 करोड आणि 16,666 करोडचा त्यांचा काय झाला, फायदा झाला. पण ह्या फायद्यामध्ये परत डोळा असतो, त्याच्यामध्ये टॅक्स जातो. तर टॅक्स जर का सगळं कट केलं आपण तर ह्याच्यामध्ये नेट त्यांचं जे प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट ते येते जवळपास 11,097 करोड. त्यानंतरनं 11,955 करोड आणि 12,444. म्हणजे ह्या वर्षीचं त्यांचं म्हणजे डिसेंबर 24चा त्यांचा जे टोटल प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट, ते आहे 12,444 करोड. ओके, आता सगळ्यांना काय वाटणार की तर भारी झाला, प्रॉफिट तर चांगला आला, तर ह्याला बघून कधीच बाय किंवा सेल करायचं नाही. कारण की याच्यामध्ये कसं असतं की ब्रोकरेजचं पण एक्सपेक्टेशन असतं. ब्रोकर पण काहीतरी बोललेलं असतं की बाबा ह्यांचं प्रॉफिट एवढं येईल, एवढं होईल, त्यांचं पण एक्सपेक्टेशन असते. तर ते एक्सपेक्टेशन मॅच झालेत का नाही झालेत हे बघणं पण खूप गरजेचं आहे. त्याचं का आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की TCS द रिझल्ट वेअर नियरली लाईन विथ ॲनालिस्ट एक्सपेक्टेशन. म्हणजे काय, कट टू कट. म्हणजे त्यांचं एक्सपेक्टेशन होतं की 12,500 करोडच्या आसपास त्यांना काय व्हायला पाहिजे, प्रॉफिट यायला पाहिजे, जो की आला आहे 12,444च्या आसपास. म्हणजे ही जे जर का आपण बघायला गेलो प्रॉफिट जे आहे हे ऑलमोस्ट इन लाईन आलं आहे, काटावर आहे. तर त्याचं बघायला पाहिजे कशाप्रकारे मार्केट त्याला रिॲक्ट करते. कारण की रिझल्ट तसा चांगला आहे असं मला वाटतं आहे, बट मार्केटला काय वाटतं ते मार्केटची मर्जी, बघू कशाप्रकारे वर्किंग करते. बट थोडासा अंदाज आपल्याला इंडियन ADRवरून कळतो. त्याच्यावरती यायच्या आधी अजून एक कंपनी आहे, टाटा इलेक्सी नावाची, टाटा ग्रुपचीच वन ऑफ द कंपनी आहे. तर ही लार्ज कॅप मिड कॅपमध्ये येते. लार्ज कॅपमध्ये TCS येत आहे. तर काय ह्यांचा परफॉर्मन्स जर आपण बघायला गेलो तर 40,115 करोडचं मार्केट कॅपिटल असलेली कंपनी. ह्याचा रिझल्ट जर आपण बघायला गेलो तर ह्यांनी काय डिव्हिडंड दिले का पहिला बघूया. तर याच्यामध्ये करंटली तर याच्यामध्ये काही दिसत नाही. बघू डायरेक्टली क्वार्टरली रिझल्टवरती येऊया यांच्या. जर का आपण याच्या रिझल्टवरती आलो तर हे लाखामधलं प्रॉफिट आहे, ऑलमोस्ट लाखामधले नंबर आहेत. तर इथं जर का आपण बघायला गेलो तर हे जे आहे सप्टेंबर आलं आहे.
तर याच्यामध्ये 91,282 1,00,000 समथिंग आहे. त्यानंतरनं टोटल नेट प्रॉफिट जर का आपण बघायला गेलो तर 20,000 पासून 22,943च्या आसपास आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये पण नंबर चांगले दिसतात आपल्याला. बट जर का आपण ह्याच्यामध्ये ओव्हरऑल एक्सपेक्टेशन बघायला गेलो, म्हणजे ह्याला बघून कोणी पण बाय किंवा सेल करू नका. बिफोर जस्ट एकदा चेकआउट करत जावा की ह्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन काय, ॲनालिस्ट लोकांचं एक्सपेक्टेशन काय. तर ह्याच्यामध्ये काय मेन्शन आहे की Q3 अपडेट जर का आपण बघायला गेलो, प्रॉफिट जे आहे हे 3.6% डाऊन आहे. बट ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेला, ही नोट वाचत जावा कधी पण रिझल्ट लागल्यानंतर बिलो ॲनालिस्ट एस्टिमेट, म्हणजे ॲनालिस्टनी जे एस्टिमेट केलं होतं त्याला त्यांनी फुलफिल करू शकले नाही. तर ह्याचा जो इम्पॅक्ट आहे हा उद्याच्या दिवशी तुम्ही ह्याला बघू शकता आणि चान्सेस जास्त आहेत की थोडासा निगेटिव्ह साईड इम्पॅक्टेशन असू शकते. बिकॉज ॲनालिस्ट एक्सपेक्टेशन जर का नाही झाला तर चान्सेस थोडेसे जास्त आहेत. आता अगेन प्रोबॅबिलिटी आहे, होणार पण नाही पण, बट ओव्हरऑल तसंच असतं की थोडंसं एक्सपेक्टेशन आहे की थोडंसं परफॉर्मन्स निगेटिव्ह साईडला असू शकतो. बट TCS इनलाईन आहे तर काटावर आहे, तर ते पण बघूया कशाप्रकारे ओपनिंग होतं आहे. आणि TCSला पण बघणं गरजेचं आहे. आता TCS असो, टाटा इलेक्ट्रिक असो, तर ह्याच्यावरून बाकीच्या कंपन्यांवरती जास्त त्याचा असर होतो आहे. कारण की जर का टॉपरचा रिझल्ट जर का चांगला आला तर बाय डिफॉल्ट ओव्हरऑल क्लासचा रिझल्ट चांगला येतो असतो. तशा प्रकारे TCSचा रिझल्ट जर का चांगला आला तर त्यांच्याच सब ग्रुपच्या ज्या पण कंपन्या आहेत, लार्ज कॅपमधल्या ज्या कंपन्या जसं की इन्फोसिस असेल, HCL असेल, विप्रो असेल, तर ह्यांचा पण परफॉर्मन्स चांगला येईल अशी अपेक्षा असते. आणि त्या अपेक्षावरती ते तशा प्रकारे त्यांचा रिझल्ट लागायच्या आधी त्याच्यामध्ये एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळत असते. तर का आपण थोडंसं ADR बघायला गेलो तर करंटली जे काही आता 7:45 बघायला गेलो, ऑलमोस्ट 8 ला 10 मिनिट कमी आहेत. बट त्यावेळी जर का आपण बघायला गेलो तर इन्फोसिस ऑलमोस्ट 0.75% पॉझिटिव्ह आहे. विप्रोचा ADR ऑलमोस्ट 2.25% अप आहे. म्हणजे ओव्हरऑल IT सेक्टरमध्ये एक चांगली परफॉर्मन्स उद्याच्या दिवशी आपल्याला बघायला भेटेल. आणि ह्याचाच फायदा तुम्हाला निफ्टीमध्ये पण बघायला भेटू शकतो. म्हणजे कारण की निफ्टीमध्ये सेकंड लार्जेस्ट डॉमिनेशन आहे IT सेक्टरचं, जे की ऑलमोस्ट 13 ते 14% आसपास आहे. ओके, तर वेटेज 13 ते 14% आहे IT सेक्टरचा. तर जर का IT सेक्टर चांगला निघाला देन थोडंसं निफ्टीला हेल्प करू शकतो, कारण की निफ्टी पण काठावरती झालं आहे. ओके, तर ओव्हरऑल व्हिडिओ जर का तुम्हाला कसा वाटला कमेंट करू शकता. आणि जर का काहीतरी नवीन गोष्ट माहिती पडली असेल देन डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका.